नमस्कार मंडळी. बराच वेळ असतं ना, की मुलांना वाटतं, की 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी आपण बाहेरचं जेवण जेवावं. तसं आम्ही सुद्धा काही महिन्यातून एकदा वगैरे काही जात नाही. कधी वर्षातून एकदाच कधीतरी जातो. पण आता असं झालं ना, की जेव्हा खरंच तशी वेळ येते ना बाहेरचं जेवण जेवायची, तेव्हा मात्र मुलांना नको-नकोसं होतं. तर तसंच झालं आमच्यासोबत. भरपूर ऑर्डर असल्यामुळे ना घरात मला साधं जेवण पण वरण-भात सुद्धा करता नाही आला. आता 2 दिवस झाले. म्हणजे आदल्या दिवशी सकाळचा नाश्ता नाही, दुपारचं जेवण नाही, रात्रीचं जेवण नाही. परत दुसऱ्या दिवशी सुद्धा नाश्ता बाहेरचाच. शेवटी मुलं वैतागून म्हटली, "आई कसंही कर, पण थोडासा वरण-भात मला वरण-भात खायचा आहे. मला वरण-भाताची भूक लागली आहे." तर म्हटलं चला 100 कामं बाजूला ठेवली आणि आधी वरण-भात घातला आणि त्याच्यासोबत बटाट्याचे काप तळून दिले. असा पण मला स्वयंपाक करायला काही वेळ लागत नाही. पण शेवटी बाजार आणायला तर वेळ लागतोच ना, तो वेळसुद्धा नव्हता आमच्याकडे. तर असं झालंय. म्हणजे मुलांना जर का जेव्हा खरंच खायची वेळ येते ना, तेव्हा त्यांना नकोसं वाटतं. होतं ना असं कधी-कधी. तर काही जणी म्हणतील, की वरण-भात करायला सुद्धा तुझ्याकडे वेळ नव्हता का? तर खरंच नव्हता. भरपूर ऑर्डर असल्यामुळे. तर चला, आपला लाडूचा बिझनेस आहे. तर त्याच्यामध्ये बघा हे मेथीचे लाडू आहेत. तर माझ्याकडे मेथीचे, डिंकाचे, परत हिरव्या मुगाचे लाडू, उडदाचे लाडू, त्याचबरोबर ड्रायफ्रूटचे लाडू. आपण हे सगळं ना देशी गाईचं तूपच मी वापरते. त्यामुळे आपल्याकडचे लाडू पूर्णपणे खऱ्या अर्थाने पौष्टिक आहेत. तर जर का हे लाडू तुम्हाला मागवायचे असतील ना, तर वर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. त्याच्यावर तुम्ही WhatsApp करा. प्लीज कॉल करू नका. कॉल उचलायला कोणालाच वेळ नाही आहे. तर आपल्याकडे हेच देशी गाईचं A टू घी ते सुद्धा मिळतं. ते सुद्धा तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता. चला तर मग बाय.